गणेश भाऊ, तुमच्या ह्या टेंटमध्ये पाणी येत नाही का? तर नाही येत जर हा कवर लावला तर. हर हर माते भावांनो बहिणींनो, मला लय जण प्रश्न विचारते ह्यातमध्ये पाणी येतं का नाही. तुम्हाला मी सांगतो आता, ह्या टेंटची एक खासियत आहे, ही केशवा कंपनीची टेंट आहे. आणि ह्या टेंटमध्ये 4 बोट जरी खालनं पाणी वाहिलं ना, 4 बोट तरी ह्या टेंटमध्ये पाणी येत नाही. वलसारपणा तुम्हाला थोडा जाणवून, पण पाणी ह्यातमध्ये येत नाही. गावापर्यंत जावापर्यंत तुम्ही हो का, ही कवर आहे ना, ही कवर जोपर्यंत तुम्ही वरून नाही लावत ही कवर, तोपर्यंत बघा सांगतो मला, ही कवर जर का वरून लावला का नाही, मग बर्फ जर आला तर तरी काय होऊ शकत नाही. तर तसं मला ह्या टेंटनं मला मारता मारता एकदा वाचवलं या. ते म्हणजे कसं, मी जेव्हा तवांगमध्ये गेलो तुम्हाला आठवतं आहे, त्यावेळेस मी शिला टॉपला गेलो ना, त्यावेळेस -15 डिग्री सेल्सिअसमध्ये मी थांबलो होतो. रात्रीच्याला फसलो होतो मी बर्फानं. पाठीमागचा विन फुलला रस्ता पॅक झाला आणि मी वर फसलेलो. मला किती मला 24 तास मला पाणी होतं प्यायला मिळेल मला. तसल्या पाण्यामध्ये मी सर्वाइव्ह केलं होतं. मी बर्फ खाऊ खाऊ जगलो होतो मी तिथं. तर त्या टायमिंगला मला ह्या टेंटनं वाचवलेलं. रात्रीच्या थांबलो होतो ना, तर रात्री 2:30 वाजेपर्यंत पाऊस का बर्फबारी हवा लय चालू होती. त्या टायमिंगला हे टेंट आहे नाही, हे टेंट बघा पूर्ण बघा बघा समजा असा आहे, असा समजा असा व्हायचा बर्फामध्ये. आणि मी एकटा होतो बहालूचं, हे लय टेन्शन होतं. पण महादेवाच्या कृपेनं समजा नीट झालं. आणि बऱ्याच ह्या टेंटच्याबद्दल गोष्टी द्या तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही. हां, पण ह्यातमध्ये पाणी येत नाही. जर ही कवर लावलं तर 25 रुपयाला हे टेंट भेटतो. आणि लय भारी. पण तुम्ही पण नक्कीच जास्त स्टुरिंगला जाता का, स्टुरिंगला तर हेच तुम्ही टेंट वापरला पाहिजे असं माझं म्हणणं येतं आहे हररमध्ये.